आज महामानव तथागत भगवान बुद्ध यांची जयंती पैसे कोणाच पडले ते बघा. हॅलो नगरसेवक साहेब जय भीम. सर्व कार्यकर्त्यांना सूचना पाठवणार आहेत ना. पुढे येऊन सदैव तुमच्यासाठी पाठवले आहे. उपस्थित नाव पाठवलं सवय सर प्रशांत मागे मोहन दादा मागे ग्रुप येत नाही. सर इकडे लक्ष द्या. म्हणते कसं करायचं. चला पुढं कुठं इकडे इकडे झाडाकडे जावं.
सर्वांना विनंती आहे मुठीमध्ये रांगेमध्ये मध्यवर्गापर्यंत बसून घ्यायचं. काही क्षणामध्ये उद्योजक विश्वसंघ आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महामंडळाच्या नेत्यांना आलेले त्यांचंही आराम होत आहे. सगळेजण खाली आले तर झेंडा चढला. बाजूला या महिला मंडळ बाजूला या बाजूला लय जाळ केला तांबे पुढं ये असे है सार्वजनिक भूमिपुत्र जयंती मंडळ यांच्या वतीनं कृषी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर आले सर्वांना विनंती आहे की संघाला लागण होत आहे. आपण सर्वांनी त्यांच्या स्वास्थ्यासाठी आपल्या जागेवर उभं राहायचं. आजच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी उभं राहायचं. सर्वांनी जागेवर उभं राहायचं. कार्यक्रम सगळे आगमन होत आहे. ऐसा करावं ते असं फोटो वाला हा चला चला चला. बिलकुल संघाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूजनीय बिलकुल संघाचा ओके. हो वार्ता राहून जाईल. भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा बिलकुल संघाचा चलो तिकडे. हॅलो. हॅलो. सुशांत वर जा. पूजनीय भिक्खू संघाचं कार्यक्रमस्थळी धम्मपीठावर आगमन होत आहे. पूज्य भदंत पयाबोधे, त्याचप्रमाणे पूज्य भदंत पयावंश श्रामणेर संघ, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी यांचंही सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी साहेब
यांचंही सुद्धा आगमन झालेलं आहे. प्रोफेसर डॉक्टर नीता गायकवाड शास्त्रज्ञ कृषी विद्यापीठ यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. सर्व महिला उपासिकांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यावं. कार्यक्रमात आयोजन केलेला आहे. जे मंडळी आजूबाजूला उभी आहे त्यांनी रांगेत येऊन बसावं, आम्हाला बरं वाटत जरा. जी मंडळी उभी आहे ना बाहेर मुलं ते बॅच. दीपक प्रदीप फॅन चालू करा. पारमिता अतुल गोपी लाईन मध्ये बसा, लाईन मध्ये लाईन करा. ऑन कर. इकडे चटई टाकलेली इकडे या. विराज प्रवीणकर पुढे यांनी सुद्धा रक्तदानाची बाजूला या दोघांची सोय केलेली आहे. करायचं आहे. ज्यांना रक्तदान करायचंय त्यांनी बाजूला व्यवस्था केली आहे, तिकडे जा. मुख्य स्टेजवर महावंदनेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पुष्प धूपदीपाने पूजा होईल. त्यानंतर त्रिशरण पंचशील देण्यात येईल. त्रिरत्न वंदना होईल, सूत्रपाठ होईल. आज वैशाख पौर्णिमा तथागत बुद्धांची 2569वी जयंती संपूर्ण भारत आणि जगामध्ये साजरी होत आहे. पूर्णेमध्ये सुद्धा आपण महावंदनेची प्रथा मागच्या वेळेपासून सुरू केलेली आहे आणि भरभरून उपासकांनी त्याला साथ दिलेली आहे. मागच्याही वर्षी याही वर्षी आपण वेळेवर आलेला आहात. चांगली गोष्ट ही आहे की आज ऊन नाही आहे, त्यामुळं जरा आपल्याला अर्धा तास बसता येईल आणि महावंदनेचा लाभ घेता येईल. सर्वप्रथम तथागत भगवंताची बाबासाहेबांची व्यक्ती संघाच्या हस्ते पुष्पपूजा होईल, दीपप्रज्वलन होईल. समृद्धी गौतम भोळे या बालिकेने सुद्धा समोर उभं राहायचं आहे. सर्वांनी जयघोष करावा. तथागत भगवान बुद्ध के, तथागत भगवान बुद्ध के, तथागत भगवान बुद्ध के. महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध यांची 2569वी जयंती पूर्णा शहरामध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या प्रमुख नियोजनाखाली ही महावंदनेचं नियोजन झालेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये ठरल्याप्रमाणे पंचरंगी धम्मध्वजाचं ध्वजारोहण नांदेड येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे मुख्य आदरणीय पूजनीय भदंत पय्यांगोजीजी थेरो यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. पूजनीय श्रद्धेय भिक्खू संघाच्या हस्ते आपल्या धम्ममंचावर असलेल्या दीप प्रज्वलन होत आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
वेडे साहेबांना सूचना आहे की पाठीमागे चटायांची व्यवस्था करण्यात यावी. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमसामि. अहं वन्दामि सर्वदा. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो. विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो. पुरीशधम्मसारथि सद्धा देवमनुसानं भूतो भगवाति. बोधं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. स्वाखातो भगवता धम्मो सन्दिठिको अकालिको. यहि वासिको उपनायिको पचतं वेदितव्यो विज्ञोहीति. धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. उजोपटिपन्नो भगवतो सावक संघो. न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. सामीजिपटिपन्नो भगवतो सावक संघो. यदिदं चत्तारि पुरुषयुगानि
पाठपुरीस पुगला ईश भगवतो सावक संगो आहुनियो पाहुनियो दागिनियो अंजलि करनियो अनुत्तरं पुण्यं केतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरुहे पूजेमि बोधं कुसुमेन नेन पुण्येन मेधेन लभामि मोक्षं पूपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंभारयुतेन धूपेनाहं सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमोत्तमम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपठितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं बुद्धधम्मं च संघ सुगततनुभवा धातु अधातु गभे लङ्काय जम्बुदीपे इतसपुरवरे नागलोके चतुपे सबे बुध सबिम्बे सकल दश दिशे केशलोमादिधातु वन्दे सबे पिबोधं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं तपं सावधाने सुपतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यशमूले निसिन्नो सबारी विजयं अका पतो सबयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे ये ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमसामि बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानुधम्मपटिपतिया बोधं पूजेमि इमाय धम्मा
पटिपतिया धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्मपटिपतिया संघं पूजेमि आदाय माय पटिपतिया जाति जरा मरणं महा परिमोचसामि इमिना पुण्यकम्मेन मामे बाल समागमो सतं समागमोऽन्तु यावनि बालपतिया देवो वसतु कालेन संपत्ति हेतु च हितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको येन सच वज्रेण शोथिते होन्तु सर्वदा येन सच वज्रेण सब दुःख सब भय सब रोगो विनाशतो येन सच वज्रेण होतु ते जयमङ्गलम् विपतिपटि विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दीर्घायुदायकं सब दुःख विनाशाय भवे निपान सन्तिके भन्ते अनुगहं कृत्वा परितं ब्रूथमङ्गलम् समन्ताचक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस सुनन्तु सगमोक्षदं धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता धम्मसवनकालो अयं भदन्ता नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स ये सन्ता सन्तचित्ता ते शरणं शरणा लोकान्तरे वा भूमा भूमा च देवा गुणगणगहना व्यावटा सबकालं एते अयन्तु देवा वरगणकमय्य मेरुराजे वसन्तो सन्तो सन्तो सहेन्तु मुनिरवचनं सोन्तु मगसुमगा सभेषु चक्रवालेषु यथा देवा च ब्रह्मणो यं मेहि कथं पुण्यं सब संपत्ति साधकं
आगासासने रता पमातरहिता होन्तु आरखासो विशेषतो शासन सतलोकस उडीद भवतु सपदा संधि होन्तु सुखी सबे परिवारे आतनो अनिगा सुमना होन्तु सहसा बेहियातिभि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अगीकतो वा उदगतो वा पिशाचतो वा काणुकतो वा कंटकतो वा नकततो वा जनपदरोगतो वा आसदम्मतो वा आसदिण्डितो वा असपुरीसतो वा चण्डहाती आसमीग गोना कुकुर अहि विचिक सपदीपे अचतरस सुकर महिषं यखं रखं सादि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा सबे अरखंगनन्तु एतेन सचवजेन शोधिते होन्तु सबदा एतेन सचवजेन सब दुख सब भय सब रोगो विनाशतो एतेन सचवजेन होतु ते जयमङ्गलन्ति करणीयमात कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच सको भुजोच सुजोच सुवचोच समुदो अनतिमानी सन्तु सकोच शुभरोच आपकीचोच सल्लहुकौति सन्तीन्द्रियोच निपकोच आपगभोकुलेषु अननुगीधो न चखूतं समाचरे किञ्चि येन विඤ्ञो परे उपवदेयु सुखिनो वा केमिनो होन्तु सबे सथा भवन्तु सुखिता ये केचिपानभूतति तसावाथावराव अनवशेषा दीर्घावाये महन्तावा माजिमारसका अनुकथुला दीठावायेव दीठा ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवे शिवा सबे सथा भवन्तु सुखिता
न परोपरं लिकोपेत ज्ञातिमन्यथ कथञ्चिनं कञ्चि व्यारोसना पडिगसंज्ञा न्यायमन्यस दुःखमिच्छय्य मातायता नियं पूतम् आयुषायेकपूतमनुरखे एवं पिसबभूतेषु मानसंभावये अपरिमाणं मेतं च सर्वलोकस्मिन् मानसंभावये अपरिमाणं ऊर्ध्वं अधोचतिरियं च असंबाधं अवेरं असपतं तीर्थं चरन्निसिन्नो वा सयानो वा यावतस विगतमेधो एतं सतिं अधिष्ठेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहु देठिं च अनुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं न हि जातु गर्भसेयि पुनरेतीति येतेन सच वचेन शोधिते होन्तु सर्वदा एतेन सच वचेन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सच वचेन होतु ते जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा कन्फर्म झालं कन्फर्म झाल्यानंतर नंतर करायचं. खमामी 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 त्रिशरण पंचशील होईल. सर्वांनी हात जोडायचे. क्षमा याचना होईल. महिला मंडळ सेंटरचा जरा याचना सुरू करा.
बन्ते ओकास्तां बन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देकमे बन्ते द्वितीयं पियं बन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देकमे बन्ते तृतीयं पियं बन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देकमे बन्ते एमं वदामि तं वदेहि अहं बन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णं अहं बन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरे मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादे तप्पा अहं बन्ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि आवन्दामि सर्वदा
थोडा सर्वजण जय मंगळाष्टक गाता होता. जय मंगलाने कत्वान भक्तमुदर इव गभिनिया चिंचाय दोष वचन जनकाय मध्ये संतेन सोम विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानि सच्च विहाय मति चक्रवाद केतु वागाविरोपित मन अति अंधभूतं पय्यापदी पजलितो दिग्वा मुनिंदो संते दसा भवतु ते जय मंगलानि नंदोपनंद भुजग विभुर महेति ओतेन चेर भुजगेन गमापयन्तो ईदोपदेश विधिना चितवा मुनिन्दो संते दसा भवतु ते जय मंगलानि दोषादिति भुजगेन सुदत्तहत ब्रह्मा विशोदे ज्योतिमिदे भगविदानं यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तन्ते दसा भवतु ते जय मंगलानि एतापि बुद्ध जय मंगलनाथगाता यो वाच
अत्यंत पवित्र मंगलमय वातावरणामध्ये आपण तथागत बुद्धांच्या जयंतीनिमित्त भगवंताला अभिवादन कार्यक्रमामधून विनम्रपणे आरती करत आहोत बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये. आणि हे आपल्या सर्वांसाठी हितासुखाची गोष्ट आहे, कारण बुद्ध सत्य आहे, धर्म सत्य आहे, संघ सत्य आहे. सत्याला नाकारून चालत नाही. आज जगामध्ये युद्ध सादृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि लढाई होत आहे. तथागत भगवान बुद्धाने युद्धाचं कधीच समर्थन केले नाही. तथागत बुद्ध राजा अशोकाचं उदाहरण घेऊन सांगतात. म्हणून युद्धाचं कधी माणसं मरण्याचं समर्थन धर्मामध्ये होत नाही. डॉक्टर मनीष साहब जी, आप मराठी जानते भी नहीं, थोड़ा थोड़ा जानते. भगवान बुद्ध ने कभी भी हिंसा का समर्थन किया नहीं. हम अहिंसा के पुजारी है और युद्ध से कोई जगत में अभी तक हल निकला नहीं. युद्ध से कोई हल निकला नहीं. युद्ध से कोई लाभ जगत में हुआ नहीं. पहला महायुद्ध हमने देखा है, दूसरा महायुद्ध देखा है. मैं स्वयं जापान जाके आया हूँ, हिरोशिमा नागासाकी मैं देखा हूँ. इसीलिए युद्ध से कोई लाभ नहीं होगा. हमें जगत में शांति फैलाने के लिए, रखने के लिए केवल बुद्ध ही चाहिए. बुद्ध से ही शांति पैदा होगी, ये हमारा विश्वास है. इसीलिए आज की जयंती के अवसर पर इथे भिक्खू संघाचं काही छोट्या बालिका स्वागत करतील पुष्प देऊन. पारामिता अतुल गवळी, रोहिदास रोहिणी, किशोर ढाकरगे या पुढे लोकांनी भिक्खू संघाचं स्वागत करा. साची सचिन वावळे, आरोही धम्मानंद खंदारे, समृद्धी गौतम भोळे, श्रेया राहुल नाटकर, अवनी भीमराव वावळे, ऋषिका नाटकर या भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करा. भविष्यामध्ये ती लेकरं मोठी होणार आहे, पुढे यांचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. त्यांना प्रेरणा मिळावी, चेतना मिळावी. कधीतरी भगवान बुद्धाच्या 2559व्या जयंतीमध्ये आपण भिक्खू संघाचं स्वागत केलं होतं. त्याला मोठं झाल्यानंतर त्याचं स्मरण होईल, आठवण येईल आणि हे बुद्धाच्या मार्गाने समोर या बाकी समोर भेटा समोर. भिक्खू संघाच्या या छोट्याशा सन्मानानंतर 2 विशेष सत्कार समारंभ होत आहेत. आपल्याकडे 3 ते 4 वर्षापासून 2 श्रामणेर भंतेजी आपल्या विहारामध्ये राहून गेले. नंतर धम्माचल अजिंठ्याला भंते बोरी धम्मा यांनी त्यांना सांभाळलं. सिल्लोडला ते शिक्षक घेतलं. साईंचे भंतेजी आहेत. यासाठी त्याचा उल्लेख आहे की समाजाने जे भाकर दिली त्याचं चीज या श्रामणेराने केलेलं आहे. 2 श्रामणेर त्यामध्ये पहिल्याची सिंधू भंतेजी छोटे श्रामणेर त्यांनी सायन्समध्ये 75% मार्क घेतलेले आहेत आणि दुसरे जे पहिल्यावर भंतेजी आहेत त्यांनी 77% सायन्समध्ये मार्क घेतलेले आहेत. तेव्हा मैं डॉक्टर प्राध्यापक इंद्रमणि जी जो कुलगुरु हमारे यहाँ पधारे हैं वसुंधरा नायक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ के, उन्हें अनुरोध करता हूँ ये दोनों छोटे भंतेजी या छोटे भंतेजी का सम्मान आपके हाथ से किया जाए, जो कि आगे आने पुढे तुमचे जाए. हो दादा असं असं विशेष म्हणजे अहो मागे यावं दादा.
कॅमेरा लावत आम्ही, लाईव्ह चालू आहे. ओके. हे दोन्ही यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करावा सर्वांनी. आणि विशेष म्हणजे या दोन्ही श्रमजीवांना आपण पासपोर्ट आलेले आहेत. 5 वर्षासाठी श्रीलंकेला प्रशिक्षणासाठी पाठवत आहोत. हे बोलण्याचं नाव आहे. मेहुना परिवेद आहे तिथे मोठी. तिथे 5 वर्ष संस्कृत, पाली, इंग्रजी, हिंदी आणि त्रिपिटकाचं अभ्यास तिथे करतात. त्यासाठी जाणार. यानंतर हमारे यहाँ जो आज के डॉक्टर इंद्रमणि जी कुलगुरु महोदय पधारे, उनका भी स्वागत जयंती मंडल के हमारे सब कार्यकर्तागण, जो मुख्य सलाहकार है जयंती उत्सव समिति के प्रकाश कांबळे जी, अध्यक्ष उत्तम खंदारे जी, एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड़ जी, साहेबराव सोनवणे जी, गौतम दिपके, चरण चरण मागे, पुष्प, स्मृति चिन्ह, हार, स्वर्णिका, बुद्ध मूर्ति देकर हमारे कार्यकर्ता स्वागत करेंगे. क्योंकि गुरुगुरु साहब यहाँ पूर्णा में पधारे हैं. इसमें हमारे डॉक्टर नित्य गायकवाड़ जी जो शास्त्रज्ञ हैं, डॉक्टर खंडारी जी और हमारे डॉक्टर खरगे कराटे जी दीदी का भी योगदान है, जिन्होंने हमें गुरुगुरु साहब से मिला है. और हम चाहते थे कि बुद्ध विहार में, हमारे समाज में, संस्था में आके हमारा गौरव बढ़ाए. इसलिए डॉक्टर इंद्रमणि साहब का हम यहाँ जयंती उत्सव समिति की ओर से सम्मान स्वागत कर रहे हैं. शाल और पुष्प गुच्छ देकर, बुद्ध की एक प्रतिमाएं, मूर्ति देकर सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. एक मिनिट. ओके. यानंतर मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे साहेब कुलगुरू आहेत आणि ते उत्तर भारतातल्या कुशीनगर, सारनाथ आणि श्रावस्तीला ते जाऊन आलेले आहेत. आणि याशिवाय थायलंडला सुद्धा बुद्ध धर्माचा अभ्यास करून आलेले आहेत. त्याबद्दल परत एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण कुलगुरूजींचा सन्मान करूया. और मैं अनुरोध करता हूँ कि आप हमारे लिए शुभेच्छा संदेश देने का कष्ट करें. आप तिथे जाने बघा आता तुम्ही गुले तुम्हाला शूटिंग घ्यायची का? शूटिंग घ्यायची ते लोकाला दिसणार नाही. त्याला शूटिंग घ्यायचं ना. नमो बुद्धाय, जय भीम. सर्वाला नमस्कार. मैं पूर्णा में आकर के संपूर्ण महसूस कर रहा हूं आप सबसे मिलकर. मुख्य मार्गदर्शक और धर्मदेशना भगंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो
कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्षु संघ भिक्खु शिलरत्न थेरो नांदेड़, भिक्खु सुधीति थेरो नांदेड़, भिक्खु संघपाल थेरो नांदेड़, भिक्खु पथ्यावंश पूरा भंते पथ्यासार भंते पथ्यावन श्रद्धेय भिक्खु संघ, हमारे सहयोगी रघुनाथ रावड़ी जी जो कि उपस्थित नहीं हो पाए, उनको भी मैं एड्रेस करता हूँ। हमारे विश्वविद्यालय से आए हुए हमारे सारे सहयोगी, कोड़ा और जगहों से आए हुए सभी आप धर्मार्थी, बुद्ध की शरण में रहने वाले, धर्म की शरण में रहने वाले, संघ की शरण में रहने वाले पवित्र लोग, देवियों एवं सज्जनों, आज इस कार्यक्रम में जो कि तथागत भगवान बुद्ध यांचा 2569 2569वें जयंती निमित्त सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम में शामिल होने का मुझे मौका मिला। मैं अपने को सौभाग्यशाली महसूस करता हूँ, बहुत ही रिच महसूस कर रहा हूँ धर्म की रास्ते में आकर के आप सब लोगों को मिलने का जो मौका मिला। मुख्य मार्गदर्शक महाराज ने बताया कि भगवान बुद्ध की सबसे बड़ी शिक्षा जो थी वो थी अहिंसा का रास्ता छोड़ना, सत्य का रास्ता धारण करना और धर्म का रास्ता धारण करना। अगर आप देखें तो महात्मा बुद्ध के जो 4 सत्य और 8 पद की बात की थी, आप सभी अच्छी तरह से उससे अवगत हैं। आज सबसे ज्यादा भगवंत महाराज जी, आज सबसे ज्यादा उसकी आवश्यकता है। आपने बहुत राइटली ये कहा कि मैं कभी कभी सोचता हूँ मित्रों कि जितना आज विश्व, देश, समाज की नहीं, व्यक्ति भी परेशान, उसमें सबसे बड़ी शिक्षा अगर कोई है तो भगवान बुद्ध की शिक्षा है। सबसे बड़ी शिक्षा अगर कोई है तो भगवान बुद्ध की शिक्षा है। इसका रेलेवेंस जितना आज है उतना शायद कभी नहीं, क्योंकि जैसे जैसे भगवान बुद्ध की जो सोच थी वो किस पर आधारित थी कि एक बार ये मान लो कि हम ये दुखों का सागर है और उससे आपको निकलना है, और निकलने के उन्होंने सत्य भी बताए, रास्ते भी बताए, पथ भी बताए कि इन रास्तों से, इन पथ से चल के निकलना है। मैं अयोध्या क्षेत्र से, बनारस क्षेत्र से आता हूँ। मेरा जन्म अयोध्या और बनारस के बीच में सुल्तानपुर एक डिस्ट्रिक्ट है, अयोध्या के पास, वहाँ मेरा जन्म हुआ। तो पूर्वी उत्तर प्रदेश जो है वो और अवध क्षेत्र भगवान बुद्ध की शिक्षाओं से, भगवान बुद्ध की जो क्या कहते हैं विजडम थी, उनसे ओतप्रोत है। हम उन्हीं को देखते सुनते हुए बड़े हुए। सारनाथ का धाम है, गया का धाम है, कुशीनगर का धाम है, श्रीबस्ती का धाम है। उन सब जगहों पर हमारे लिए प्रायः जाने का, काम करने का मौका मिला। इसलिए भगवान बुद्ध हमारे मन, मानस, दिल, दिमाग में बसे हुए। इसलिए उनके जब हमें इस तरह के कार्यक्रम में आने और मिलने का मौका मिलता है तो ऐसा लगता है कि मैं उन्हीं जगहों पर पहुंच गया हूं, कि गया में हूं या सारनाथ में हूं या श्रीबस्ती में हूं या कुशीनगर में हूं, जहां जहां मैं बार गया। मुझे बहुत सालों, 4 बार हमें थाईलैंड में रहने का मौका मिला। वहाँ पर हमने पोस्ट डॉक किया था एशियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी में। तब मैंने बुद्ध को, धर्म को और बुद्ध की विजडम को बहुत सीखा। थाईलैंड में उनका जो है
राष्ट्र धर्म जो है वो बुद्ध धर्म है, राष्ट्र धर्म जो उनका है वो बुद्ध धर्म है। और बुद्ध शिक्षा से प्रभावित होकर के जो उनके राजा हैं, उन्होंने बहुत बड़ा महल है उनका, बहुत बड़ा महल, जो राष्ट्रीय महल था उसको उन्होंने त्याग कर दिया, त्याग करके वो एक फ्लैट में चले गए। और आज वो पूरा जो शिक्षा है, जो क्या कहते हैं उनका महल है, अभी पिछले साल भी मुझे जाने का मौका मिला, पूरा का पूरा बुद्धमय है, पूरा का पूरा बुद्ध शिक्षा से। और सारी जो दुनिया भर के जो आगंतुक आते हैं वहाँ पर, दुनिया भर के पर्यटक आते हैं, दर्शनार्थी आते हैं, वो लाभार्थी आते हैं, वो सब वहाँ से प्रभावित होकर के जाते हैं। हमने यहाँ तक देखा है कि जो शिक्षा थी उनकी वो ये है कि राष्ट्र अगर डूबता हो तो सबसे पहले सामने आओ, सामने आकर के राष्ट्र की रक्षा करो, राष्ट्र की सेवा करो। मैं अभी महाराज जी को बता रहा था कि मैं वहाँ पे था और एक दिन रास्ते में कहीं जा रहा था तो देखा कि ढेर सारी मजदूर सड़क पे थे। तो मैंने कहा ये क्या हो रहा है? तो उन्होंने कहा कि थाईलैंड की इकोनॉमी डाउन चली गई है और उसको ये लोग जो बड़े बड़े लोग हैं उनको मिलके कह के और उनसे धन संग्रह करके राष्ट्र को देते हैं ताकि राष्ट्र की इकोनॉमी ऊपर। तो इस तरीके के फिर मैं जापान में मेरे को 3 बार रहने का मौका मिला, जैसा कि सुबह बात हो रही थी, तो जो है उसको महाराज ने बताया कि इनको सब देशों में जाने का, कोरिया है, श्रीलंका है, मौका मिला। मैं भी देश विदेश में बहुत रह रहा हूँ। मेरा मन ऐसा कहता है कि अगर प्राचीन काल में महाराज अशोक ने बौद्ध धर्म की जो सेवा की, उसके कारण ये विश्व भर में फैला, और उसके बाद बाबा भीमराव अम्बेडकर ने उस मोमेंट को मैं और उस क्षण को मैं बहुत जो है सराहना करता हूँ, जब ये था उनके मन में आया होगा कि नहीं, हमें अपने लोगों को बुद्ध की शरण में लेकर के जाना है, शांति की शरण में लेके जाना है, धर्म की शरण में लेके जाना है, संगत की शरण में लेके जाना है। इसी तरीके से हम उनको यूनाइट कर सकते हैं, इसी तरीके से हम उनको बड़ा बना सकते हैं, इसी तरीके से उनको महान बना सकते हैं। और जो ये संस्थान कार्य कर रहा है, मैं बहुत बहुत आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, बहुत बहुत साधुवाद देता हूँ, बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ कि अपने कार्य में और सफल हूँ। ढेर सारे छात्रों को, इनके यहाँ पे पढ़ाए गए छात्र वो राष्ट्र में अच्छी अच्छी सेवाएं कर रहे हैं, तो ये बहुत बड़ी बात है कि लोगों को लाना, धर्म के साथ जो है उनको बाकी शिक्षा, आधुनिक शिक्षा भी देना कि धर्म उनका बेस रहे, आधुनिक शिक्षा उनका उत्थान बने और वो समाज को सेवा करें। मुझे आप जैसे सभी लोग बहुत ही बुद्धिमान लोग हैं, आप सभी जानते हैं, मैं शिक्षाओं पे नहीं जा रहा हूँ। मैं केवल इतना ही कहना चाहता हूँ कि आज के युग में जबकि व्यक्ति खुद ही परेशान है, महाराष्ट्र में, मराठवाड़ा में कई बार रहता कि लोग अधीर हो जाते हैं, अधीर होकर के ऐसे कदम उठा लेते हैं जो अप्रिय कदम। अगर वो बुद्ध को उसी समय याद कर लें, बुद्ध की शिक्षा को याद कर लें, तो मैं नहीं मानता कि कभी वो अधीर होकर के और कभी सांसारिक समस्याओं से परेशान होकर के कोई ऐसा हारने जैसा कदम उठाए। हमें बुद्ध की शिक्षाओं को जन जन तक पहुंचाना है, हर एक किसान तक पहुंचाना है, हर एक व्यक्ति तक पहुंचाना, हर एक महिला तक पहुंचाना, हर एक बच्चे तक पहुंचाना है। और ज्यादा लोगों तक हमें शिक्षा, भगवान की विजडम को, भगवान की टीचिंग को हमें पहुंचाना है, जो सत्य अहिंसा के मार्ग को कैसे समझें। और सबसे महत्वपूर्ण चीज, महाराज सबसे महत्वपूर्ण चीज मैं बुद्ध के जीवन से जब सीखता हूँ तो यही है कि घबराना नहीं चाहिए, कभी भी घबराना नहीं चाहिए। गीता में भी वही संदेश दिया गया, अर्जुन से प्रत्येक ना दैन्यम ना पलायना। 2 बातें थी कृष्ण ने अर्जुन से, ना दीनता दिखानी है, ना पलायन करना है। आज मनुष्य के जीवन में, बच्चों के जीवन में जो सबसे महत्वपूर्ण चीज है वो धैर्यशील होना है, धैर्यशील होना है, कर्मशील होना है, गुणशील होना है। ये कैरेक्टर अपने अंदर लाने हैं
इन्हीं को हमें समाज में फैलाना है। और मैं अच्छी तरह से, मुझे पूर्ण विश्वास है कि हम लोग जो है इतना बड़ा समाज जो जुड़ा हुआ है इससे, वो बुद्धा भगवान की शिक्षाओं को जन जन तक फैलाएगा, सत्य अहिंसा के मार्ग पर चलने के लिए सबको प्रेरित करेगा। हम विश्वगुरु के रूप में उठ के चलते हुए, तो बताए हुए रास्तों पर चलते हुए विश्वगुरु बन सकते हैं। मेरा ये भी मानना है कि राष्ट्र आज भी महाराज जी, मैं जब एनालाइज करता हूँ तो बुद्ध भगवान की टीचिंग पे ही चल रहा है, इसीलिए बड़ा राष्ट्र बना। ये भी मैं मानता हूँ कि बहुत बड़ा, इतना बड़ा राष्ट्र बनने का श्रेय इसीलिए, जो महाराज जी ने इंगित किया कि चीजें शुरू हुई, लेकिन राष्ट्र ने समझ लिया कि युद्ध में कुछ चीज नहीं है, और जिसको देना था उसको शिक्षा भी दे दिया, और अपने आपको इस रास्ते पर ला लिया कि हम दूसरे राष्ट्रों की तरह पागल नहीं है कि हम जो है ना युद्ध के उसमें फंस करके अपनी प्रगति को, अपनी शांति को, अपनी जो क्या कहते हैं प्रोग्रेस को प्रभावित होने दें। मैं एक बार आप सबको बहुत फिर से यहाँ आने के लिए और इस प्रोग्राम में शामिल होने के लिए बहुत धन्यवाद देता हूँ, साधुवाद देता हूँ, शुभेच्छा देता हूँ। इस जो ये ग्रुप है, इनको जो ये भिक्षु संघ, अखिल भारतीय भिक्षु संघ के कार्याध्यक्ष मदन डॉक्टर महादेव जी को मैं प्रणाम करता हूँ, नमस्कार करता हूँ। आप मेरे ऑफिस में आए थे और मैंने तुरंत कहा था कि मैं जरूर आऊँगा। ये शक्ति मिलती है यहाँ आने से, ताकत मिलती है यहाँ आने से, सद्बुद्धि मिलती है यहाँ आने से, और अच्छा कार्य करने की जो है रास्ता मिलता है यहाँ आने से। ऐसे कार्यों में आते रहिए। मैं बच्चों को देख के बहुत खुश हूँ कि छोटे छोटे बच्चों को आप लेकर के आ रहे हैं। इस उम्र से इनको ये शिक्षा मिलनी चाहिए और भगवान की शिक्षा मिलनी चाहिए, ताकि ये जो है बुद्धिमत्ता के साथ, अच्छाई के साथ, ताकत के साथ राष्ट्र की, समाज की और खुद की सेवा करते रहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बुद्ध भगवान की जय। धर्मम शरणम गच्छामि, बुद्धम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि। इसका हम लोग जो है उच्चारण करते रहें, बात करते रहें, धारण करते रहें जीवन में। बहुत बहुत शुभेच्छा, बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार। आप हमारे बरौनी डिस्ट्रिक्ट में जो वसंतराव नाइक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ है, इसके वाइस चांसलर हैं। इसके हमारे लिए गर्व है और आपने हमारे लिए बहुत अच्छा संदेश दिया है। आपको फिर हमारे जयंती मंडल की ओर से मैं बहुत मंगल कामना करता हूँ। आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी सार्वजनिक जयंती मंडळाने मागच्या वर्षापासून उपक्रम सुरू केला। याही वर्षाच्या मंडळाने त्याला सातत्याने पुढे नेण्यासाठी आम्हाला सांगितलं, विशेष करून मयावंश भरती दिला की तुम्ही नियोजन करा आणि सहकार्य करू। त्यामुळे हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन भंते मयावंश यांनी केलेलं आहे। त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्यांच्या गजराने स्वागत करा। त्यांचे कन्या मोदी नांदेडवरून सर्व स्वामी संधी घेऊन आले। ग्रामीण भागातून काही मंडळी आलेले, उपासक उपासिका आलेले आहेत। बांधवांनो, एक कमी शब्दामध्ये सरांनी चांगला संदेश आपल्याला दिलेला, पण नेहमी प्रवचन वंदना ऐकणारी मंडळी आहोत की आज जगामधली स्थिती, भारतामधली स्थिती पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला सुद्धा इथे म्हणजे डावलण्याचा प्रयत्न होतो आहे आणि प्रयत्न करीत आहेत, करून पाहत आहेत, परंतु सफल होत नाही। अशा स्थितीमध्ये आपल्या बुद्धगयेचा मुद्दा सुद्धा पुढे आलेला आहे। तेव्हा आपली सर्वांची मागणी करूया आणि सर्वांनी हात वर करून बुद्धगयाच्या विहारासाठी समर्थन करूया। बुद्धगयाचं बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे। माग हात वर नाही, खाली सर। बुद्धगयाचं महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे। आता बरोबर घेते।
झाली. म्हणजे जो प्रयत्न आहे मी 15 तारखेला मला सांगितलं पाहिजे, दिल्लीला गेलो आणि उच्चस्तरीय एक बैठक झाली. आम्ही चहासोबत बैठक लागणार होती आपल्या भिक्खू संघाची, परंतु ही लढाईचं सादृश्य परिस्थिती आल्यामुळे सगळी मंडळी त्या युद्धाच्या कामामध्ये होती. त्यामुळे आमची मिटिंग चहासोबत झाली नाही. चिराग पासवान जे रामविलास पासवानचे चिरंजीव आहेत त्यांच्यासोबत रामदास आठवले आणि आमच्या भिक्खू संघाचे संघनायक आमची एक बैठक लागली. कारण चिराग पासवान हे बिहारचे आहेत. निश्चितपणाने मी कायदेमंत्री जे भारत सरकारचे आहेत तेही SC मध्येच आहेत राजस्थानचे, त्यांच्यासोबत कायद्याचा सल्ला घेऊन आपण याच्यातून मार्ग काढू आणि लवकरच पंतप्रधानासोबत ही बैठक लावू. नितीश कुमार सोबत बैठक तुम्हाला बसून आपण चर्चा करू आणि सकारात्मक मार्ग बुद्ध जयंतीचा बिहाराच्या मुक्तीचा मार्ग आम्ही ठरवलं. आमचे सिनियर जे प्रकाशजी घोरेजी की जे सिनियर असतात भंतीजी आहे, आम्ही दिल्लीमध्ये 8-10 दिवस जाऊन बसणार, प्रत्येक मंत्र्याच्या दारात बसणार, त्यांनी आम्हाला सकारात्मक पत्र दिल्याशिवाय उठणार नाही. आम्ही ठरवलं आम्हाला पत्र द्या, तुमचं म्हणजे याचं समर्थनाचं पत्र द्या. प्रत्येक खासदाराच्या घरी जाणार पत्र घेणार, मंत्र्याच्या घरी जाणार पत्र घेणार. आणि आठवलेजींना सांगितलं आमची राहण्याची खाण्याची गाडीची सोय तुम्ही करायची. ती म्हणजे आम्ही तुमची 8 दिवस 10 दिवस 5-7 भरतीची जे राहतील सिनियर त्यांची राहण्याची खाण्याची गाडीची सोय इथे मोठी दिल्लीमध्ये करतो, हेही आश्वासन त्यांनी दिलं. आम्ही हे घेतल्याशिवाय झाल्याशिवाय मंत्र्याच्या दारातून उठणार नाही असा कार्यक्रम आपण आलो 3 तारखेला. किंवा तुम्हाला सगळ्या समाजाला हे अवगत असावं. मला वाटतं पेपर इकडे तिकडे सगळे आलेलं आहे. तो बुद्ध जयंतीचा सुद्धा बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हा विषय महत्वाचा आहे आणि बुद्धगयाचं या मुक्त होणं किमान पुढच्या येणाऱ्या 2517व्या जयंतीला सुद्धा कमीत कमी आपल्या बुद्धाचं ज्ञान आपल्या ताब्यात येईल असा प्रयत्न आपण करूया पुढच्या जयंती. आज आपण आलात या निमित्ताने समता सैनिक दलाचं स्वागत पुतळ्यासमोर होणारच आहे. जे काही गुणवंत मंडळी आहेत त्यांचे होणार आहे. आज बाहेर जाऊन आलेल्या मंडळीसाठी बिहारामध्ये भोजनदान आहे. पुतळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी घ्यायचा आहे. आता भोजन नाही, पुतळ्याचा कार्यक्रम निवडणूक संपल्यानंतर होणार आहे. सृष्टी अमोल मोरे यांच्याकडून सर्वांना खीरदान दत्तनगर कारेगाव रोड. त्यानंतर माझी चळवळ एकनिष्ठ मित्र मंडळ यांच्याकडून सर्वांना फळांचं वाटप आहे. पाण्याची सोय आहे इथे आणि पुतळ्याजवळ पाण्याची सोय केलेली आहे. तेव्हा सर्व उपासक उपासिकांनी आपला रथ तयार आहे, बॅट तयार आहे. सर्वांनी आता इथून बाबासाहेबांच्याकडे पुतळ्याच्या निवडणुकीला जायचं आहे. रक्तदान इथे आहे. मॅडम जरा सर्वांना रक्तदान शिबिराला भेट द्यायला ये समोर जो ब्लड डोनेशन कैंप चल रहा है वहाँ जरा विजिट कीजिए. सर आशीर्वाद गाथा होईल, सर्वांनी हात जोडावे. त्यानंतर सर्वांना फळं वाटप होईल आणि मिरवणूक इथून निघणार आहे. मिलित आहे का तिकडे काढलाय ते साहेब येऊ लागले तर आपल्या ब्लड डोनेशनला भेट द्यायला त्या रक्तदान शिबिराला एक चांगला उपक्रम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आमचे महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे यांनी राबवलेला आहे. त्यांच्यासाठी सुद्धा सर्वांनी टाळ्यांच्या त्यांनी स्वागत करा. सेवाभावी उपक्रम अशा निमित्ताने राबणं हे तरुण मुलांचं कर्तव्य आहे. आणि केळी आणि पाणी वाटप करणारी जी तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही मंगल कामना व्यक्त करतो. माईक दे तिकडे तिकडे जाऊन जाऊन बस तिकडे बसतो. या सब पाप साकारणं कुशल उपसंपदा सचित परियोद
एकं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मे लोके परमे च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पन्ति सुतवानं धम्मं कायेन पश्यति समे धम्मधरो होतियो धम्मं न पमद्यते नत्थे मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवद्येन होतु मे जयमङ्गलं नत्थे मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवद्येन होतु मे जयमङ्गलं नत्थे मे शरणं मह्यं सङ्गो मे शरणं वरं एतेन सज्जवद्येन होतु मे जयमङ्गलम्। सभीतियो विभजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्तोऽन्तरायो सुखे दीर्घायिको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सर्वांनी मिरवणुकीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने रथ आहे, बुद्धाची मूर्ती ठेवली आहे, बाबासाहेबांची प्रतिमा लावलेली आहे, वाद्य आहे, सर्वांनी महिलांनी एका रांगेमध्ये, त्यानंतर शेवटी पुरुष मंडळींनी रांगेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जायचं आहे मिरवणुकीने कार्यक्रमासाठी। पाण्याची सोय केलेली आहे, बाहेरगावच्या मंडळींना भोजनाची सोय केलेली आहे, कीर्तन आहे, सर्वांनी याची नोंद घ्या। पुढे जे लाईन मध्ये गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी मिरवणुकीसाठी रस्ता मोकळा करायचा आहे। सर्व उपासक उपासिकांना सूचना आहे की आपल्या काय तरुण मित्रमंडळांनी आपल्याला पाण्याची व्यवस्था केलेली आहे, केळीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, तेव्हा सर्वांनी ते पाणी पिऊन ग्लास एका ड्रम मध्ये टाकायचे, केळीचे जे काय वरचे साल्टे असतात ते सुद्धा एका बाजूला व्यवस्थित टाकायचे आणि सर्वांनी मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं। चौकामधला सुद्धा आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम तिथं सुद्धा थोडीशी बंधनं आणि आपलं आभार प्रदर्शन होणार आहे, तेव्हा सर्वांनी आपण आपल्या मुख्य चौकामधल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी व्हायचंय। सगळ्यात पुढे आपलं वाद जे काय बँडबाजा असेल ते पुढे असेल, त्याच्यानंतर आपली बुद्धांची प्रतिमा असलेली मिरवणुकीचा जो काय रथ आहे तो रथ असेल, त्याच्या पाठीमागे आपण सर्वांनी उपासकांनी जायचं, त्याच्या पाठीमागे उपासकांनी राहून आपण शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वी करायचा।